आणि राज्यपाल महोदयांचं अभिनंदनाचा या ठिकाणी जो प्रस्ताव आलाय त्याच्यावरती पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, सुरुवातीला मी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सरकारचं मनापासून या ठिकाणी आभार मानणारे, अनेक वर्षापासून माझी माय मराठी अमृता तेही पैजा जिंके, एवढी जी आमची मराठी माय मराठी भाषा आहे, या भाषेला केंद्र सरकारने आणि विशेषतः आमच्या सरकारने या ठिकाणावरून प्रस्ताव पाठवला। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमच्या सरकारने जो प्रस्ताव पाठवला आणि त्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल केंद्र सरकारचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानणारे, सरकारचं अभिनंदन करणारे। कारण आत्तापर्यंत अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या गेल्या, आमच्या 76व्या वर्षापर्यंत आम्ही आलो, परंतु अजूनही आमच्या भाषेचा एवढा मोठा सन्मान झाला नव्हता। तो सन्मान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केला आणि इथून प्रस्ताव आमच्या सरकारने पाठवला। त्याबद्दल आत्ताचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणारे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, परंतु न्यायालय, जात पडताळणी समित्यांचं कामकाज, त्यांचे आदेश निर्णय हे मराठीतूनच व्हावेत, अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो। आणि अध्यक्ष महोदय, आता ते इथं सभागृहात उपस्थित नाहीत, ज्येष्ठ सदस्य आहेत, मी त्यांचा आदर करतो, भास्कररावजी जाधव साहेबांचा, परंतु ते बोलत असताना ज्याच्या हाती ससा तो पुढच्या एका जमातीचा उल्लेख केला गेला आहे। सभापती महोदय, माझं मत आहे, आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत। जातपात धर्मपंथ न मानणारी आपली संस्कृती आहे। आम्ही छत्रपती शाहूराजांचं नाव घेतोय, राजमाता जिजाऊ साहेबांचं नाव घेतोय, फुलेंचं नाव घेतोय, आंबेडकर साहेबांचं नाव घेतोय। आणि या सभागृहामध्ये जर एखाद्या जातीचा उल्लेख, जमातीचा उल्लेख ते असा करत असतील, तो वाक्प्रचार असेल, एखादी म्हण असेल, सहज बोलताना झालेली असेल, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी समाज सुद्धा एक जमात आहे सभापती महोदय, तिला सुद्धा एक नाव आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये आहे। मला असं वाटतं किमान या सभागृहामध्ये तरी एखाद्या जमातीचा उल्लेख अशा प्रकारे होऊ नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे। हा जो शब्द आहे तो सदस्य कंटिन्यू करू द्या, काय हरकत, हा बोलू द्या त्यांना, मी उत्तर देतो। महोदय, सन्माननीय सदस्य दस साहेब राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतायत, त्याच्या माझ्या हरकत नाही आहे, परंतु मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे की ज्याच्या हाती ससा तो पारधी, याचा अर्थ ते कुठच्या जमातीवर बोलले नाही, त्याने तो वाक्प्रचार बोलून दाखवला। त्यामुळे ते जे आता म्हणतायत की एका जमातीचा उल्लेख केला, हा चुकीचा आहे, त्यामुळे पटलावर नाही, आपण काढून टाका। ठेवा, माझं काय म्हणणं नाही, शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं असेल ते वाक्य ठेवावं तर ठेवावं। माझं म्हणणं असं आहे, भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून माझं मत असं आहे, एखाद्या जमातीचा उल्लेख करू नये, हे माझं ठाम मत आहे। मी त्या शेड्यूल ट्राईब कमिटीचा अध्यक्ष राहिलेलो सभापती महोदय, आणि जमात आहे, पारधी हे समाज एक जमात आहे, त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख होऊ नये असं माझं मत आहे। गरीब समाज आहे, जमात गरीब आहे। इंग्रजांनी सभापती महोदय, इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेली ही जमात
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गृह खाता असताना हे वाक्य काढून टाकलंय सभापती महोदय. त्याच्यावरचा गुन्हेगारीचा जो ठपका होता तो ठपका सुद्धा काढून टाकलेला आहे सभापती महोदय. जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्यप्रचार चालवत ठेवला पाहिजे, माझं मत आहे ठामपणे की किमान या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. मी हे जबाबदारीने बोलतो. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे राज्य आहे सभापती महोदय. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे सभागृह हा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या राज्यामध्ये पुरोगामी राज्यामध्ये हा शब्द वापरू नये हे ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. बाहेर सभागृहाच्या बाहेर किंवा कुठेही जरी हे वाक्प्रचार होत असेल तर त्याच्याबद्दल माझं मत नाही, परंतु हे सर्वोच्च मंदिर आहे, हे आमचं मंदिर आहे सभापती महोदय. या मंदिरामध्ये एखाद्या जमातीचा उल्लेख असा व्हावा असं मला वाटत नाही. हे माझं मत आहे. त्यांचं जे मत असेल ते त्यांनी वापरावं अशा प्रकारचं माझं मत आहे. आणि सभापती महोदय मला संरक्षण द्या. सुनील प्रभू साहेब हे अतिशय ज्येष्ठ सदस्य आहेत. ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं. जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो, त्यांनी बोलावं. परंतु माझं मत आहे सभापती अध्यक्ष महोदय, सॉरी मी सभापती येईल कारण 6 वर्ष प्रभू साहेब वरती होतो, तुम्ही बी होते मला मत द्यायला त्यावेळेस बरं का, त्याच्याबद्दल माझं काय मत नाही. सभापती महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये सरकारचं मी अभिनंदन करणार आहे की PMAY आता 3 लाख 5 लाखावरती नेली आणि ग्रामीणची सुद्धा 1,60,000वरून 2 लाखावरती नेली. हा निर्णय सरकारने शेवटच्या काही कालावधीमध्ये घेतलेला आहे, तो अतिशय चांगला आहे. त्याच्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आणि सभापती महोदय 3,63,154 घरकुलं या ठिकाणी मंजूर केलेली आहे, त्याच्याबद्दलही अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय एकच विनंती आहे की 18,000 रुपये दलिताचं घरकुल असो किंवा ओपनचं असो, मनरेगामध्ये 18,000 रुपयाचं मस्टरद्वारे पेमेंट काढलं जाते. अध्यक्ष महोदय किमान लाभार्थ्याला ही रक्कम जी आहे, कारण दलित समाजाच्या माणसाच्या गरीब माणसाला त्याला मस्टरला भरायला माणसं भेटत नाहीत आणि ज्यांची नावं टाकली कदाचित ते पैसे बी परत देत नाहीत. काही जणांना विचारलं का, तर ते म्हणतात मोदींचे पैसे आले म्हणून त्याला पैसे देत नाहीत. त्याच्यामुळे हे 18,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट त्या दीन दलित दुबळ्याच्या अकाउंटमध्ये द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी सरकारकडे करणार आहे. अध्यक्ष महोदय, पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन 6 पदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग या ठिकाणी करण्यास मान्यता दिलेली. सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, याची आवश्यकता आहे कारण वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्रापूरवरून तळेगाव दाभाड्याला आम्ही जातो, त्याच मार्गे जातो. अध्यक्ष महोदय, जवळपास अर्ध्या राज्याची ट्रॅफिक तिथून जाते, अडचण आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा अशा प्रकारची एक या ठिकाणी विनंती मी करणार आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारनं जवळपास 25,21,000 मी राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री यांचं अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, 25,21,000 हेक्टर सिंचन क्षमतेच्या 167 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिली. त्याच्याबरोबर वैनगंगा, नळगंगा, नारपार, गिरणा, दमनगंगा, गोदावरी आणि दमनगंगा, वैतरणा, गोदावरी या 4 नदी जोड प्रकल्पांना सुद्धा प्रशासकीय मान्यता दिली. 4,33,000 हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली येणारे. आणि अध्यक्ष महोदय, पश्चिम घाटावरचं पाणी आल्यामुळं आमचं जे जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे,
दरवेळेस MWRRने निर्णय देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी सोडण्यासाठी आम्हाला जावं लागतं अध्यक्ष महोदय, त्यातून सुटका होणार आहे। आणि माझ्या सुद्धा मतदारसंघातला पाटोदा आणि शिरूर तालुका जर सिंचन उपसा सिंचनद्वारे पाणी दिलं तर आम्ही सुद्धा सुजलाम सुफलाम होणार आहोत अध्यक्ष महोदय। त्याच्याबद्दल माननीय सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे। अध्यक्ष महोदय, जलजीवन मिशनचे कामं मोठ्या प्रमाणावरती झालीत। केंद्र सरकारकडे 700 कोटीचा प्रस्ताव गेला असं मला कळतं। ते लवकरात लवकर पैसे जर दिले तर 90% ह्या योजना पूर्ण झाल्या, त्या लवकरात लवकर पूर्ण होतील। सभापती महोदय, फक्त लाडक्या बहिणीवरती या ठिकाणी टीका टिप्पणी विरोधी पक्षाने केली। लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद तर दिलाच, अध्यक्ष महोदय, सगळ्यात चांगलं जर आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी, माजी जलसंपदा मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी सगळ्यात चांगला जर निर्णय कोणता घेतला असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे लोकांनी मतं दिली। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचं फक्त कुसुम योजना होती, या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जोडल्यामुळं अध्यक्ष महोदय 4,05,000 सौर पंप बसवण्यात आलेत आणि राज्यभरामध्ये 1,00,000 मान्यता दिली 4,05,000ला 1,83,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले अध्यक्ष महोदय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या सरकारवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। अध्यक्ष महोदय, ज्या सरकारने 2.0 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 सुरू केली, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आपण सुद्धा शेतकरी आहात अध्यक्ष महोदय। रात्रीचं दारं धरणं हे काही सोपं नाही। शहरातले आमचे जे कोणी बांधव आहेत त्यांना माहिती नाही, पण अध्यक्ष महोदय, घोणस, 10 नंबरचा साप, नाग आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्पदंश होऊन आमचे किती शेतकरी यमसदनी गेले हे कदाचित इतरांना, समोरच्या बसलेल्या लोकांना माहीत नसतील। हे सगळं किडे मकोडे जे चावतायत त्याच्यामुळं शेतकऱ्याला इजा होते, प्रसंगी त्याचं जीवन संपतंय, त्याच्यातून सुटका होणार आहे। म्हणून लोकांनी विश्वास हा सरकारवरती दाखवला आहे, राज्यपालांनी त्याच्यामुळं या ठिकाणी अभिनंदन केले। आणि माझं सरकार त्याच्यामुळंच या ठिकाणी म्हणलंय। अध्यक्ष महोदय, 35,000 एकर शासकीय आणि खाजगी जमिनीवर जून 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार। त्याच्यामुळे दिवसा 12 तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय, या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडेच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं अध्यक्ष महोदय। 7.5 HP पर्यंतच्या 7.5 HP पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा 0 केलं, मिटलं फिटलं। 60 लाख शेतकऱ्यांचं मिटलं फिटलं केलंय। त्याच्यामुळं हे इथं 200 सव्वा 200च्या वरती गेलंय। आणि त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेब, तुमचं मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, नाही सगळे गिरले ना। त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली, मेरे दिल के टुकड़े अशी अवस्था तुमची झालेली आहे, आमची नाही। 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला अध्यक्ष महोदय। इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक 2.0 राबवले। त्याच्यामध्ये 5,65,000 हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून 1,335 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे आणि ते हे सरकार करणार आहे। त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेबांनी अतिशय शांतपणे आमचं ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनम्र विनंती त्यांना आहे। अध्यक्ष महोदय,
शेतकरी राजाने याच्यामुळे आम्हाला मत दिलेली आहेत. हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय की यांनी बिल शून्य केलं. मागेल त्याला सौर पंप देते, दिवसा 12 तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे, मला मिळणार आहे. रात्रीचा कुठलाही सर्पदंश माझ्या शेतकऱ्याला होणार नाही. आणि त्याला 5 लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही. 5 लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी दिले. नुसती लाडकी बहीण नाही, हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला 2023 साठी 67 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2500 कोटी रुपये गेलेत अध्यक्ष महोदय. हे फक्त लाडक्या बहिणीवरच बोलत राहिले, बाकीचं कुठे ह्यांना मिळच लागला नाही, त्याच्यावर ही बोललीच नाही. त्याच्यामुळे लोकांनी ह्यांचं ऐकलंच नाही आणि पूर्ण लोकांनी बहुमत जे आहे ते इकडं दिलं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, या खूप 67 लाख शेतकऱ्यांना इथं 2500 कोटी रुपये. अहो प्रभूसाहेब, आमच्या शेतकऱ्यांच्या काही जणांच्या 4-4, 5-5 जर खाते असले ना तर 60-60 हजार, 55 हजार, 70 हजार एका घरात गेलेत. सांगत नाहीत लोक बरोबर काम दाखवित असतात. आणि मस्तपैकी काम दाखवलं. डायरेक्ट 225. इतिहासात एवढं बहुमत कधीच या महाराष्ट्राने दिलं नव्हतं, ते यावेळेस दिलं. म्हणून आता हे कशातच काय व्हायना म्हणून काय दाखवले मार्कडवाडी. अरे ज्यावेळेस 31 सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही हमने अमेरिका से हैकर लाए थे और ये ईवीएम का ऐसा घोटाला किया, इसकी वजह से हमारा 31 आया और इनका 17 आया, असं का म्हणले नाही त्यावेळेस. आता काय हे लोक ईव्हीएम कडे घेऊन जात आहेत. अरे नरेटिव्ह काहीतरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. लोक डायरेक्ट बोलतात. या देशामध्ये अध्यक्ष महोदय, इंदिरा गांधी यांच्या नंतर डायरेक्ट लोकांच्या मध्ये कोणता पंतप्रधान प्रसिद्ध झाला असेल तर त्याचं एकमेव नाव नरेंद्र मोदी साहेब आहेत. अध्यक्ष महोदय, याचे त्याचे पैसे म्हणत नाही, डायरेक्ट नरेंद्र मोदीचे पैसे आले असं कोण म्हणतोय ज्याच्या नावावर जमीन आहे. म्हातारी सन्माननीय सदस्य कन्क्लूड करा. संपवतो. 3 मिनिटं द्या, 2 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय, काही अडचण नाही. अध्यक्ष महोदय, अहो संख्या भरपूर आहे ना अध्यक्ष महोदय. 134-32 आहेत आम्ही, 137 झालोत आम्ही. 137 मध्ये आम्हाला किती देणार? सुनील प्रभूंना किती देणार? त्यांचं तरी एका छोट्या बसमध्ये बसेल एवढंच झालंय. आमचं बघा ना राव, 2-3 बस लागतील आम्हाला जर बसवायचं म्हणलं तर. अध्यक्ष महोदय, टीकेचा विषय सोडून द्या, परंतु अध्यक्ष महोदय, मोदींचे पैसे आले आणि कौटुंबिक वाद सुद्धा मिटले. सुनबाई जी भांडे आपटायची ती आता गरज राहील नाही. म्हातारीला टुंग वाजलं की म्हातारा नीट बँकेत जाते, माल काढते, दवाखान्याचे गोळ्या औषध सगळं जिथले तिथं भागायला लागलंय. त्याच्यामुळं म्हातारा माणूस गेलं की डायरेक्ट नरेंद्र मोदीचंच बटन दाबते. कमळ कुठे आहे म्हणते, इकडं तिकडं बघतच. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्याने काढली. अध्यक्ष महोदय, जेवढं केंद्र सरकार पैसे देते, अकोल्याला मला वाटतं यवतमाळला का अकोल्याला देशाचे पंतप्रधान येऊन इथं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी इथून डायरेक्ट एका क्लिकवरती या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे पाठवले. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी हे झालंय. अध्यक्ष महोदय, पीक विमा 1 रुपयात भरण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला. फक्त एकच विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, नांदेड, हिंगोली आमच्या जिल्ह्यामध्ये 2023चा विमा अजून शेतकऱ्यांच्या नावावर आलेला नाही. आणि या 1 रुपयाचा फायदा सुद्धा काही लोकांनी घेतलाय. अध्यक्ष महोदय, सरकारच्या गायरान जमिनीवर बी विमा भरलाय, देवस्थानाच्या जमिनीवर बी विमा भरलाय आणि वन खात्याच्या जमिनीवर बी विमा भरलाय. हे जे गोड गंबाले ह्याचा सुद्धा तपास लागला पाहिजे असं आमचं मत आहे. ते पैसे आमचे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही. अध्यक्ष महोदय,
आता सरकारचं मी आभार मानणार आहे, केंद्र सरकारने 4892 रुपयाने सोयाबीनची खरेदी चालू केली अध्यक्ष महोदय. कापसाची सुद्धा CCFने खरेदी चालू केली अध्यक्ष महोदय. 10,20,296 क्विंटल सोयाबीन खरेदी झाली अध्यक्ष महोदय. आणि सरकारने आता 31 पर्यंत मुदत वाढवली. सरकारने 9 क्विंटल ॲव्हरेज होतं ते 21 क्विंटलवरती नेलं. त्याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, पेरुग्वे, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या 4 देशामध्ये 3,000 रुपयांनी त्या ठिकाणी सोयाबीन मिळते. आता शेतकऱ्यांनी गैरसमज न ठेवता 4,892 हा चांगला दर राहिला आहे. त्याच्यामुळे सोयाबीन घालायला हरकत नाही. शेतकरी घालायला लागला आहे, ऑनलाईन करायला लागला आहे आणि तिथे समोर यायला लागला आहे. कापसाचे सुद्धा नुकसानीचे पैसे मिळाले. अध्यक्ष महोदय, संपवतो अध्यक्ष महोदय. कायम अनुदानित शिक्षणाच्या बाबतीत दिव्यांगाचे प्रशिक्षण केंद्र असतील अध्यक्ष महोदय, आमच्या आदिवासींच्या आश्रमशाळा असतील, वीररमणी पॅटर्न चालू करावं. जो कोणी या राज्याचा शिक्षण मंत्री होईल त्या शिक्षण मंत्र्याला माझी विनंती राहील, अध्यक्ष महोदय, तुम्ही आमच्या शेजारचेच आहात, म्हणजे आमच्याच विभागातले आहात. वीररमणी नावाचे जे कमिशनर होते त्यांनी 2001 ते 2005 पर्यंत वीररमणी पॅटर्न राबवला होता. आपल्या विभागाची गुणवत्ता 30% 68% गेलती. तो पॅटर्न चालू करावा अशा प्रकारची सरकारला या ठिकाणी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्या रुग्णालयामध्ये, आरोग्य संस्थांमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पहिल्यांदा सुंदर चालू झाला. आणि एकनाथराव शिंदे साहेब आज जरी उपमुख्यमंत्री असले त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायताचं अध्यक्ष महोदय 1 लाख रुपयापर्यंत, आता तर आमदाराची शिफारस नाही, काय नाही, ऑनलाईन केलं की डायरेक्ट पेमेंट त्याच्या ह्याच्यामध्ये दिलं. मुख्यमंत्री सहायता कक्ष अतिशय सुंदर केला. आणि आता सुद्धा हे परत ज्यांनी पहिल्यांदा 14ला सुरुवात केली तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले. अहो, गरीब माणसाचं, ज्या नातेवाईकाचं पेशंट आजारी असतं अध्यक्ष महोदय, त्यालाच कळतं त्याची मानसिकता. पाहुणे रावळे उकळून सगळ्यांचे घरं, सगळ्यांना विनंत्या करून सुद्धा बिल भरता येत नाही. पण 1 लाख रुपयापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना भेटलं. आणखी एक विशेष बाब म्हणून 1 लाख मिळायचे. 2-2 लाखापर्यंत एक पेशंट अध्यक्ष महोदय 18 लाखापर्यंत पैसे दिले. आणि या राज्याचे आत्ताचे झालेले मुख्यमंत्री यांनी पहिली सही कशावर केली तर 5 लाख रुपये एका रुग्णाला दिले. पहिली सही या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांची कशावर झाली तर 5 लाख रुपयाच्या मदतीवरती त्या ठिकाणी झाली. त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, सरकारने छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ संपवतो साहेब, झालं. हे शेवटचं पान आहे, आता जास्त बोलत नाही. अध्यक्ष महोदय, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय सफारी प्रकल्प 517 कोटी रुपये निधीला मान्यता दिली. मयूर अभयारण्य आमच्याकडे आहे, त्यालाही थोडंसं द्यावं अशा प्रकारची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ सांगली जिल्ह्यातलं, चंद्रपूरमधलं विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरमधलं उजली जलाशय, त्याचं पर्यटन क्षेत्र, याला 840 कोटी रुपये दिलेत. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये नाथ संप्रदाय फार मोठा आहे. नाथ संप्रदायाला सुद्धा 373 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याला निधी मिळावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. आमचं मच्छिंद्रनाथाचं स्थान आहे. अध्यक्ष महोदय, माननीय गिरीश भाऊ यांनी महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर केलं. अतिशय चांगल्या सबसिडी आहेत, हॉटेल उभारणीला आणि लोकांना रोजगारासाठी होतील, अतिशय चांगली बाब आहे. अध्यक्ष महोदय, ऊसतोड कामगारांच्या बाबतीत एकच विनंती आहे की कायदा झाला पाहिजे. आपण सुद्धा एक कारखाना, आता तुम्ही नाही घेतला परंतु तुमच्या आधिपत्याखाली चालणारा कारखाना तुम्ही सुरू केला आहे, तुमचं अभिनंदन. पण अध्यक्ष महोदय, आमच्या ऊसतोड्यांचा कायदा होणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, कारखान्याने मुकादमाला दिलेली उचल आणि मुकादमाने ऊसतोड्याला दिलेली उचल जर कायद्याच्या कक्षेत आणली
तर अध्यक्ष महोदय बरेच मुकादम फाशी घेण्याच्या पर्यंत गेलेले. तो या अधिवेशनात नाही तर मायबाप सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा यावा. ह्या अशासकीय ठराव मी ऑलरेडी दिलेला आहे वरच्या सभागृहात असताना. आता सुद्धा या ठिकाणी मागणी करतो आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जे महामंडळ चालू केलेले ते अस्तित्वात लवकरात लवकर यावं आणि कार्यान्वित व्हावं आणि जे आमचे मुकदमांची ऊसतोड कामगाराची परवड होते ती परवड लवकर थांबवावी. कामगार विभागाला अध्यक्ष महोदय मध्याह्न भोजन दिलं जातं, म्हणजे मिस्त्री लोकांना. आम्हाला मध्याह्न भोजन नको, आमच्या ऊसतोड्यांना पहाटेचं भोजन द्यावं. अशा प्रकारची एक विनम्र विनंती करतो आणि राज्यपाल महोदयांचं पुनश्च एकदा अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य तुकाराम काते.